आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कुरळपमध्ये शासकीय अध्यादेशाची होळी, शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध। राज्यात प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा आणि स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आता दिवसागणिक अधिकच तीव्र होऊ लागला आहे। आज गुरुवार दिनांक 7 रोजी कुरळप तालुका वाळवा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येत या महामार्गाच्या संदर्भातील शासकीय अध्यादेशाची होळी करत सरकारचा जाहीर निषेध केला। यावेळी राजाराम बापू दूध संघाचे संचालक विलास पाटील, व्हीटी पाटील, पंडित पाटील, सुभाष पाटील, अश्विन पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील सह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना शेतकरी व्हीटी पाटील म्हणाले की सरकारने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता अचानक जमिनी अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे। हा महामार्ग ज्या भागातून जाणार आहे तिथली जमीन अत्यंत सुपीक आणि बारमाही ओलिताची आहे। या जमिनीतून रस्ता गेला शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे। लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी मतदान करून सरकारला स्पष्ट बहुमत दिले, त्याचा असा गैरफायदा घेऊ नका। सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा जनता त्यांना धडा शिकवेल। सरकारची ताकद मोठी आहे, त्यांनी डोंगर दऱ्यातून मार्ग काढावा, पण आमच्या सुपीक जमिनी घेऊ नयेत। ही जमीन आमची आई आहे आणि आम्ही ती कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला। तर यावेळी बोलताना विलास निवृत्ती पाटील म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाचा जो GR शासनाने काढला आहे त्याचा सर्व कुरळप ग्रामस्थ आणि बाधित शेतकरी निषेध करत आहोत। वारंवार विरोध करूनही शासन हा महामार्ग थांबवताना दिसत नाही। आता कुरळपचे ग्रामस्थ हातात काठी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला। यावेळी जोपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जात नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे। या आंदोलनामुळे आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी अधिग्रहण करण्याचे जे GR काढलेला आहे तो कुठलीही चर्चा न करता खरं लोकांच्यात प्रबोधन करायला पाहिजे होतं। हा मार्ग कशासाठी आहे, ह्याचं फायदे काय, तोटे काय, गावोगावी चर्चा करायला पाहिजे होती। असं न करता अचानक हा अधिग्रहणाचा GR काढलाय। पूर्वी जी महामार्ग जाणार होता तो मार्ग बदलण्याचं कारण काय? मग तिथं जमिनी सुपीक होत्या, इथं काही नापीक आहे त्या का? आमची जमीन ही आमची आहे, ती काळी असून दे, गोरी असून दे, लंगडी असून दे, डोळा गेलेली असून दे, आमची आहे, तिने आम्हाला जन्म दिलाय, आम्ही त्यांना सोडणार नाही। असं असताना मला भाऊ असं आश्चर्य वाटतंय की पूर्वी जरा त्रिशंकी सरकार व्हायचं ते बरं होतं, जरा ते चांगलं काम चालवावं, चांगल्या कामात व्यत्यय येऊ नये यासाठी लोकांनी भरभरून मतं देऊन स्पष्ट बहुमताचं सरकार आलं आणि स्पष्ट बहुमताच्या जोरावर हे जो अन्यायकारक महामार्ग कसल्याही शेतकऱ्यांसंग चर्चा न करता तो लादण्याचा प्रयत्न चालू आहे, फार चुकीचा आहे। लाडक्या बहिणीने मतदान दिलं, तुम्हाला शेतकऱ्यांनी मतदान दिलं, तुम्हाला स्पष्ट बहुमत तुमच्या स्वप्नात नाही इतक्या तुमचा आमदार निवडून आला, त्याचा असा गैरफायदा शेतकऱ्यांच्या फिरवू नका तुम्ही। खरं म्हटलं तर लोकशाहीत लोकांच्या हितासाठी निर्णय घ्यायचे असतात। असं असताना तुम्ही कसलीही सूचना न देता अधिग्रहण जमिनी कितीतरी लोकांचा अल्पभूधारक सगळे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतातून तुम्ही आता हा नांगर फिरवायला लागलाय, त्यांच्यासंग चर्चा करायला पाहिजे, काय तर मार्ग पाहिजे। किती आमदारांच्या किती खासदारांच्या जमिनी गेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधींनी बी भूमिका गुलदस्त्यात आहे लोकप्रतिनिधीची। माझ्या मते मुख्यमंत्री साहेबांचे फोटो वेगळं बोलतात, तिथं आमचे फोटो वेगळं बोलतात, तर सर्व लोकप्रतिनिधी जे आमच्या भागातले असतील त्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर शेतकरी ठरवतील लोकप्रतिनिधींच्या बाबत काय निर्णय घ्यायसाठी। आणि आमचा फार मोठा प्रखर विरोध ह्या महामार्गाला राहील। सरकारनं अजून सुद्धा विचार करून की शेतकऱ्यांचं नुकसान न होईल अशा दृष्टीने हा मार्ग रद्द करावा। ही डोंगर कपारी आहेत, सरकारची ताकद फार मोठी असते, डोंगर कपारीच्या मार्गाने तुम्ही मार्ग नेण्यास आमची काहीच हरकत नाही, पण या सुपीक जमिनी, पानसर जमिनी कर्ज काढून लोकांनी स्कीमा गाठलेल्या तिची वाट लागणार सगळ्याची। आम्ही कुठं जाणार? पुन्हा महामार्ग जाऊन त्याच्या भोवतालची बी जमीन खराब होणार, त्याच्या पर्यायी रस्ता राहणार नाही, मग ऊस काढाय कुठलं जाणार? आम्ही तुकडे होणार, एक तुकडं पूर्वेला एक पश्चिमेला, पाणी कसं नेणार? तिथं बऱ्याच अडचणी आहेत। याचा कसलाही अभ्यास न करता शासनानं ताकदीच्या जोरावर जो हा घाट घातलेला आहे शक्तीपीठ महामार्गाचा, हा कंप्लेंट बंद करावा, रद्द करावा। आम्हाला कसलंही आमिष नको, तुमचं पैसे नको, नोकरी नको, जागा पर्यायी नको, आम्ही ही जागा आमची सोडणार नाही। आणि त्यासाठी आम्ही हे जे अधिग्रहणाचा जे अध्यादेश काढलाय सरकारनं
तिच्या आज पूर्व ग्रामपंचायत पुढे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आज आम्ही त्याची होळी करत आहोत. शक्तीपीठ महामार्गाचा जो जी आर काढलेला आहे आज, त्या जी आरचा सर्व पूर्वचे ग्रामस्थ आणि बाधित शेतकरी त्याचा निषेध करत आहेत आणि त्याची होळी पण करत आहे. खरं म्हणजे बऱ्याच वेळेला प्रयत्न करून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग अजून काही थांबलेला नाही आणि हा थांबवण्यासाठी पूर्वचे सर्व ग्रामस्थ हातात काठी घेऊन आता उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत. कशा पद्धतीनं हा थांबवायचा या सर्व चर्चा गाव लेवलला झालेल्या आहेत आणि पूर्वचे ग्रामस्थ सर्व मिळून या शक्तीपीठाला विरोध करत आहेत.